तर बड्डे दिवशीच लास्ट वर्किंग डे असल्यामुळं मी 15 सप्टेंबरलाच लॅपटॉप सबमिट करायचं ठरवलं. सगळ्या टीमला बाय बाय केलं आणि सिस्टम शटडाऊन केला आणि मला जायचं होतं हडपसरला लॅपटॉप सबमिट करायला. तर मी निघाले आहे हडपसरला आता 15 तारखेला सकाळी. तर ह्या दादाने पण मला विचारलं तुम्ही ब्लॉगर आहे का आणि पैशांसोबत माझ्याकडून माझ्या इन्स्टा ID पण मागून घेतली. तर इथे आता आपण आलो आहे आपला ऑफिसमध्ये आणि आता इथे आपण आपला ID आणि आपला असेट सबमिट करणार आहोत. ऑलरेडी माझं काम तिथे झालं होतं, 10 मिनिटाचंच काम होतं. तिथून मला रिटर्न जायचं होतं घरी. आता मी येताना आले होते ओला करून, पण जाताना म्हटलं 50 रुपयामध्ये आपण पोहोचतो. रात्री 16 तारखेला माझा बर्थडे होता आणि इथून मस्त असं सरप्राईज दिलं. मला असं वाटलं की तो 16 तारखेला माझ्या फ्रेंडसोबत वेगळं सेलिब्रेशन होईल, पण मला छान सरप्राईज भेटला आणि आय वॉज हॅपी. हॅपी बर्थडे आगाव बाय. बर्थडे दिवशी लवकर उठले मी, पण आम्ही लेट बाहेर चाललो आहे आणि मी शिव्या खाल्लेल्या आहेत खूप. कारण मी ती व्हाईट बॅग मागच्या बर्थडेची नाही ॲनिव्हर्सरीचं गिफ्ट होतं ना, ते खराब केलं आहे. आपण आलो नाश्त्यासाठी. आता आज माझ्या नवऱ्याने सुट्टी घेतली माझ्या बर्थडेला, पण भरपूर काम नाही. म्हणजे EY मध्ये बर्थडेला बायकोच्या बर्थडेला सुट्टी घेणे म्हणजे घ्यायला लावले मी. बायकोबद्दल 4 शब्द बोल, बायकोच्या बर्थडे बद्दल. मी विसरलोय सगळंच. बायकोला विसर, त्यामुळे माझ्याकडे काही 4 शब्द नाहीत. एवढा घाण पाऊस सुरू होता, मग आम्ही दादाकडे आलो, दादाच्या हॉटेलला. आणि यांना तर आम्ही तशी प्रीमियम सेवा दिली, जाऊन छत्री घेऊन सोबत आणले. प्रत्येक बर्थडेला आणि तुम्हाला ड्रेस घेतोय आणि पाऊस खूप होता तरी पण आपण चाललोय मला ड्रेस घ्यायला. आता पाऊस जरा थांबला इथे. घेऊन आम्ही ड्रेस फिटिंग करायला पण आलो. ड्रेस घेताना तर ब्लॉक चुकला, एवढी एक्साइटमेंट होती. गोव्यावरून एक माणूस आणलेला आहे आणि एक कोळीवाड्यातून एक माणूस आणलेला आहे. काय करताय रे? काय बोलता? हे बघ साफसफाई चालली आहे. साफसफाई चालली. तुझं काय चाललंय? दादा विचारला वडापाव आणायचा. नको नको, आता नको वडापाव. आणि तुम्ही काय करताय? मी यांना सांगतोय कसं करायचं. आणि हे शिकवतायत, हे परभणीवरून शिकवतायत कसं करायचंय दोघांना. कोळी लोकांना. आणि इकडे विमानात बसलेले आहेत. स्माइल द्या. आज आपल्या सोबत आहे प्रतीक खास माझ्या बर्थडेला मुंबईवरून आलाय. अजून अरे काय चाललंय तुमचं ठिकाणचं? चला बाहेर चला. आम्हाला काही नाही का? बर्थडे टू. हा येलोवाला केक आपला शुभमने आपल्याला पाठवला आहे. सो थँक्यू शुभम. आपण जशी फोरवी नक्की. अरे थांब जरी एकच तर पेटू दे. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे टू यू. चला चला. नॉनसेन्स. दुसऱ्या दिवशी प्रतीक आपला मुंबईला रिटर्न चाललाय आणि खूप म्हणजे तो रिअरली पुण्यामध्ये येतो बर्थडे असला ऑकेजनली किंवा ट्रेकला कधीतरी आम्ही भेटतो. तो आला घरी, तेच खूप छान वाटलं. सो थँक्यू प्रतीक. बाकी सारी मंडळी गेले होते रात्रीच, पण प्रतीक श्रेया थांबले होते. सो मला पण भारी वाटलं
आणि असा खूप छान बड्डे सेलिब्रेशन झालं. तर व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा. बाय. इथं पण यांना मी बाय बाय करते. तर पुन्हा भेटू अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये.